भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। मात्र त्यावर शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला, नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार आणि स्मारक नको अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। दादर माहीम इथं विकॉम ट्रस्टनं 12 वर्षांपूर्वी याचिका केली। शिवाजी पार्क मैदान खेळाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य गोष्टींच्या वापरासाठी ते वापरलं जाऊ नये अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती। शिवाजी पार्कवर अंत्यसंस्काराचा प्रघात पडू नये अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे। प्रेयर अशी केली आहे माननीय उच्च न्यायालयांकडे की इथून पुढे आतापर्यंत झालं आपल्या सर्वांना माहिती आहे, इथून पुढे कोणत्याही प्रकारचे VVIP असेल की कोणी अंत्यसंस्काराचे कार्यक्रम अंत्यसंस्कार या ठिकाणी होऊ नयेत। अंत्यसंस्कार झालं की पुढचे लगेच दुसऱ्या दिवशी आता आपण बघतो तसं स्मारकाची मागणी येते, त्याला मग राजकीय रेफरन्स असतात, काही शासकीय रेफरन्स असतात आणि मग महानगरपालिका पण म्हणते आम्हाला इमर्जन्सी सुरक्षा व्यवस्था VVIP मूवमेंट आहे, पंतप्रधान येणार, राष्ट्रपती येणार, मुख्यमंत्री येणार, आम्हाला मोकळ्या मैदानामध्ये आम्ही कार्यक्रम करतो आहोत। तर अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर काय करायचं ह्याची पूर्वव्यवस्था महानगरपालिकेने करून ठेवावी। मैदान राहिले नाहीत मुंबईमध्ये पहिलेच, तर प्लेयर जाणार कुठे? रिझर्व बांधलं की आपला त्रास आहे पुढे, त्यामुळे आम्ही हे विचार करतो की हे नाही झालं तेवढं चांगलं आहे। तुम्हाला बांधायचं आहे, तुम्हाला एक हे द्यायचे, श्रद्धांजली वगैरे द्यायचे, कुठे दुसरी जागा बघा, समुद्र आहे तिकडे बांधा, कुठे दुसऱ्या जागेवर बांधा, मैदान जे आहे ते मैदान ठेवा। अनिल देशमुखांच्या निकटवर्ती आणि CA विशाल खटवानींवर ED आणि CBIनं धाड टाकली आहे। नागपुरातील कोराडी ग्रीन लव्हरेज परिसरात छापा टाकण्यात आला। सकाळपासून विशाल खटवानींची चौकशी सुरू आहे। शेअर ट्रेडिंग व्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात आल्याचं कळतंय। हिजाबवरून देशभरात गदारोळ सुरू असताना समान नागरी कायद्यासंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी मोठी घोषणा केली आहे। राज्यात सत्ता कायम ठेवली तर सरकार लवकरच उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करेल अशी घोषणा धामींनी केली आहे। त्यामुळे लग्न, घटस्फोट, जमीन मालमत्ता आणि सर्व नागरिकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान करेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। समान नागरी संहिता लागू केल्यानं राज्यातील प्रत्येकासाठी समान अधिकारांना चालना मिळेल असं धामी म्हणाले।